एव्हरीवन, वेलकम टू पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी. सो देशामध्ये सर्वत्र आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट देशामध्ये का आणावा लागला, तर त्याचं इव्होल्युशन कसं झालं, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट वरती क्रिटिसिझम आहे तर ते काय आहे, त्याच्यावर ते लागू करत असताना काय चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय वे फॉरवर्ड सजेस्ट करू शकतो, तर आपण हे या लेक्चर मधून पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा टॉपिक तुमच्या पॉलिटीचा सब टॉपिक आहे, म्हणजे गव्हर्नन्स मध्ये हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला, तर तो आपण आता पाहूयात. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट वरती 2017 ला प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन आलेला की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Statement first, the Election Commission of India is a 5-member body. Statement second, Union Ministry of Home Affairs decides the election schedule for the conduct of both general elections and by-elections. And the statement third, the Election Commission resolves the disputes relating to splits merger of recognized political parties. So which of the following statements given above are correct? Statement A, for option A, 1 and 2 only, option B 2 only, option 3 2 and 3 only, option D 3 only. So which is correct? So obviously answer is D. तर आपण आता हे कसं काय हे पाहणार आहोत. इलेक्शन कमिशन ही 3 मेंबर्सची बॉडी आहे. एक त्याच्यामध्ये मेन चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि 2 इलेक्शन कमिशनर असतात. त्यांचा टेन्युअर हा 65 इयर्स एज किंवा 6 इयर, विच एव्हर इज अर्लियर, जे कंप्लीट होईल तसा त्याचा टेन्युअर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन डिसाइड करतं की इलेक्शन शेड्यूल काय असणार आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट पण चुकीचं आहे कारण ती 3 मेंबर्सची बॉडी आहे. स्टेटमेंट सेकंड, युनियन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डिसाइड नाही करत, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डिसाइड्स द इलेक्शन शेड्यूल फॉर द बोथ कंडक्ट ऑफ बोथ जनरल इलेक्शंस अँड बाय इलेक्शंस. अँड स्टेटमेंट 3 इज करेक्ट. ओनली स्टेटमेंट 3 इज करेक्ट. द इलेक्शन कमिशन रिझॉल्व द डिस्प्यूट्स रिलेटिंग टू स्प्लिट मर्जर्स ऑफ रिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी. सो अशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिम्स मध्ये स्टेटमेंट्स येऊ शकतात इलेक्शन वरती. सो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एकदा पाहून घ्या की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 324. ठीक आहे. तर त्या मेन्सला पण क्वेश्चन आलेला की डिस्कस द रोल ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन द लाईट ऑफ इव्होल्युशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रोल तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायचा इन द लाईट ऑफ इव्होल्युशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या इव्होल्युशन मध्ये याचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काय रोल आहे, तर हे तुम्हाला याच्यावर आन्सर रायटिंग करायचं आहे. हा 2022 ला क्वेश्चन आलेला. सो तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर याच्यावर क्वेश्चन डेफिनेटली लिहिता येईल. सो लेट स्टार्ट. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इज अ सेट ऑफ गाइडलाइन्स इश्यूड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू रेग्युलेट पॉलिटिकल पार्टीज अँड कॅन्डिडेट्स प्रायर टू इलेक्शन. म्हणजे हा एक गाईडलाईन्सचा सेट आहे. म्हणजे याच्यामध्ये डूज अँड डोंट्स असतात की इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर शेड्यूल की तुम्ही हे करायचं आणि हे नाही करायचं, म्हणजे डूज अँड डोंट्स हे गाईडलाईन्स असतात टू हुम, टू पॉलिटिकल पार्टीज अँड दॅट कॅन्डिडेट्स प्रायर टू इलेक्शन. तर आता याचं एम काय आहे, एम ह्याचं हे आहे की टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन. म्हणजे इलेक्शन होत असताना कधी कधी पार्शलिटी होते की जी रुलिंग पार्टी आहे त्याच्या सपोर्टिंगला साईडला म्हणजे खूप सारे त्यांना फेवर मिळतो, मग अपोजिशन पार्टीला तेवढं मशिनरी किंवा गव्हर्नमेंट मशिनरी यूज नाही करता येत, पण रुलिंग पार्टी त्याचा मिसयूज करू शकते म्हणून, किंवा करप्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्टची गरज का भासली, तर हे आता आपण ह्या लेक्चरमधून पाहणार आहोत. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा कधी ऑपरेशनल असतो, तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा ज्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शनचं शेड्यूल रिप्रेझेंट करतं त्या दिवशी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होतो. हा तिन्ही फेजेसमध्ये असतो. म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर होतं, मग इलेक्शन प्रोसेसच्या वेळेस आणि काउंटिंगच्या वेळेस
असं 3 टाइम्स फेजेसमध्ये हे केलं जातं. काय तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा चालू राहतो. जस्ट होल्ड. ओके, देन इव्होल्युशन. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा पहिल्यांदा केरला राज्याने 1960 मध्ये त्यांच्या स्टेट असेंब्ली इलेक्शनमध्ये फर्स्ट टाइम यूज केलेला. देन 1962 मध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये सर्क्युलेट झाला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. आणि 1991 मध्ये इलेक्शन कमिशन डिसाइडेड टू एन्फोर्स द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मोर स्ट्रिक्टली. म्हणजे अगोदर याच्याकडे एवढं स्ट्रिक्टली प्रोव्हिजन म्हणून किंवा स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं गेलं नव्हतं, पण 1991 पासून ते इम्प्लिमेंट केलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे इव्होल्युशन झाले. आधी स्टेट गव्हर्नमेंटनी म्हणजे केरळच्या स्टेट गव्हर्नमेंटनी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा इम्प्लिमेंट केला आणि त्याच्यानंतर तो लोकसभा लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला कसा इम्प्लिमेंट केला गेला. तर आता तुम्हाला प्रश्न असेल की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे नक्की कुठे इम्प्लिमेंट होतो. आता ज्या ठिकाणी इलेक्शन्स आहे, आता नॅशनल लेवलला इलेक्शन आहे बरोबर, ऑल ओव्हर इंडिया. तर हा पूर्ण भारतामध्ये सध्या आचारसंहिता लागू आहे. आणि सपोज जर फक्त एका स्टेटचं इलेक्शन आहे, बाकी कोणतंच इलेक्शन नाहीये, तर तो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट त्या फक्त पर्टिक्युलर स्टेटमध्ये जॉग्राफिकल एरिया जो स्टेटचा आहे त्यामध्येच लागू होणार. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा 8 प्रोव्हिजन्स मध्ये डील करतो. तर आता इथं 7 दिसत आहे, ते नंबरिंग चुकलंय. जनरल कोड ऑफ कंडक्ट फर्स्ट आहे आणि मीटिंग सेकंड आहे. तर प्लीज डू अंडरस्टँड. सो फर्स्ट प्रोव्हिजन आहे यातली जनरल कंडक्ट, सेकंड प्रोव्हिजन आहे मीटिंग, थर्ड प्रोव्हिजन आहे प्रोसेशन, फोर्थ आहे पोलिंग डे, फिफ्थ आहे पोलिंग बूथ, सिक्स्थ आहे ऑब्झर्वर, सेवन्थ आहे पार्टी इन पॉवर अँड 8th वन आहे इलेक्शन मॅनिफेस्टो. तर आता हे 8 प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये हे तुम्ही करायचं आहे आणि हे नाही करायचं आहे. मग ते कॅन्डिडेट्स असतील, पॉलिटिकल पार्टीज असेल, ऑपोजिशन असतील किंवा रुलिंग गव्हर्नमेंट असेल, तर या सगळ्यांनी कोणते रूल्स फॉलो करायचेत आणि कोणते रूल्स तोडायचे नाहीयेत हे सगळं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये दिलेलं असतं. तर आपण याच्या डिटेल्स, या 8 प्रोव्हिजन्सच्या डिटेल्स आपण आता पाहूया. तर आता जनरल कंडक्ट मध्ये काय येतं, जर तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीजला क्रिटिसाइज करत असाल तर ते त्यांच्या पास्ट प्रोग्राम्स किंवा पास्ट रेकॉर्ड किंवा त्यांच्या वर्कवरती किंवा पॉलिसीजवरती तुम्ही ब्लेम करा किंवा क्रिटिसाइज करा, पण पर्सनल अटॅक्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन जनरल कंडक्ट. सो सेकंड आहे activities such as using caste and communal feelings to secure votes, criticizing on the basis of unverified reports, bribing or intimidation of voters are strictly prohibited. म्हणजेच की तुम्ही याच्यामध्ये वोटसाठी तुम्ही कुठल्या कास्टचा किंवा पर्टिक्युलर धर्माचा, रिलिजनचा वापर करून तुम्ही वोट नाही मागू शकत की तुम्ही एका पर्टिक्युलर रिजनला फेवर करताय. तुमच्या पॉलिसीज तुम्ही असं सांगू नाही शकत की मी या रिलिजनला प्रमोट करते किंवा या कास्टला प्रमोट असं करू शकत नाही. विच इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. का प्रोहिबिटेड? अजून एक रिझन आहे की आपला देश हा सिक्युलर आहे. आपल्या देशाचा पर्टिक्युलर कुठलाही रिलिजन नाहीये. आपला देश हा सर्व धर्मांना समान व्हॅल्यूज देतो, समान प्रोटेक्शन देतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही पर्टिक्युलर रिलिजनवरती वोटिंग मागता येत नाही. विच इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन दिस मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तसेच तुम्ही कोणाला धमकावून किंवा पैसे देऊन वोटिंग मागू शकत नाही. तरी पण याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतील, कारण अजून सुद्धा ब्रायबिंग केलं जातं आणि इंटिमिडेशन ऑफ वोटर्स केलं जातं की त्यांना लोकांना धमकावलं जातं कधी कधी की तुम्ही आम्हाला कंपल्सरी वोट करा. सो ह्या प्रोव्हिजन्स मॉडेल कोड ऑफ कंडक्टने अजून सुद्धा याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे की असं होणार नाही. तर आता मीटिंग, समजा तुम्हाला तुमच्या पार्टीची मीटिंग करायची आहे, तर तुम्हाला त्या पार्टीचे लोकल पोलीस असतील तुमचे, तर त्यांना तुम्हाला आधी इन्फॉर्म करायला लागेल की या टाइमला या व्हेन्यूवरती आम्ही मीटिंग करणार आहोत. तर ते तुम्हाला बिफोर पोलीस ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करायचं आहे. आता प्रोसेशन, समजा रॅली असतात बरोबर,
किंवा 1 किंवा 2 कॅन्डिडेटचे रॅली सेम रूटनी असेल तर तुम्हाला सिक्युरिटीसाठी पोलीस एजन्सीला आधी सांगावं लागेल, किंवा तुम्ही कुठल्या मेंबरचे अदर पार्टीच्या मेंबरचे पुतळे कॅरी नाही करू शकत किंवा ते जाळू पण नाही शकत. तर आता पोलिंग डेजला काय काय तुम्हाला फॉलो करायचंय. ओनली वोटर्स अँड दोज विथ व्हॅलिड पास फ्रॉम द इलेक्शन कमिशन आर अलाउड टू एंटर द पोलिंग बूथ. म्हणजे की ज्यांच्याकडे फक्त व्हॅलिड पास आहे तेच आतमध्ये वोटर्स एंटर करू शकतात. ऑथराइज पार्टी वर्कर्स बूथवरती काम करू शकतात. लाईक ज्यांच्याकडे ऑथराइज नाही आहे ऑथॉरिटी ते नाही तिथे एक्स्ट्राचे थांबवू शकतात. आयडेंटिटी स्लिप सप्लाइड बाय देम टू वोटर्स शाल बी प्लेन पेपर and shall not contain any symbol, name of the candidate or the name of the party. म्हणजे जे आयडेंटिटी स्लिप दिली आहे कोणाला वोटर्सला तर ती प्लेन व्हाईट पेपर असली पाहिजे. त्याच्यावर कुठलंही पार्टीचं सिम्बॉल नाही पाहिजे किंवा नेम ऑफ दॅट कॅन्डिडेट नाही आहे नसायला पाहिजे किंवा नेम ऑफ दॅट पार्टी नसलं पाहिजे. ऑब्झर्वर. आता इलेक्शन कमिशन हा ज्या ठिकाणी इलेक्शन असतं त्या ठिकाणी अपॉइंट करतो ऑब्झर्वर. पार्टी इन पॉवर. आता पार्टी इन पॉवरला काय काय रूल्स फॉलो करायचे हे आपण या पॉइंटमध्ये बघणार आहोत की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इनकॉर्पोरेटेड सर्टन रेस्ट्रिक्शन्स इन 1979 रेग्युलेटिंग द कंडक्ट ऑफ पार्टी इन पॉवर. मिनिस्टर्स मस्ट नॉट कंबाईन ऑफिशियल विजिट विथ इलेक्शन वर्क और यूज ऑफिशियल मशिनरी फॉर द सेम. म्हणजे की मिनिस्टर्सनी गव्हर्नमेंट मशिनरीचा यूज हा त्यांच्या इलेक्शनसाठी नाही केला पाहिजे किंवा वोट मागण्यासाठी नाही केला पाहिजे. गव्हर्नमेंट टास्क आहे ते तुम्ही गव्हर्नमेंटसाठीच फॉलो करा. तुमच्या पर्सनल इलेक्शनसाठी तुम्ही गव्हर्नमेंट मशिनरीचा यूज की नाही केला पाहिजे. गव्हर्नमेंट मशिनरी म्हणजे काय की ट्रान्सपोर्ट असेल किंवा एअरक्राफ्ट असेल हे तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी करू शकत नाही. जेव्हा इलेक्शन प्रोसेस असते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतो तेव्हा इलेक्शनसाठी तुम्ही यूज नाही करू शकत गव्हर्नमेंट मशिनरी. द पार्टी मस्ट अवॉइड ॲडव्हर्टायझिंग ॲट द कॉस्ट ऑफ पब्लिक exchequer or using official mass media or publicity on achievements to improve chances of victory in the election. म्हणजे पार्टीनं advertisement at the cost of public exchequer or the using official mass media for publicity हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. From the elections are announced by commissions, the ministers and other authorities must not announce any financial grant or promise any construction of roads and provision of drinking water, etc. Other parties must be allowed to use public spaces and rest houses and these must be not be monopolized by the party in power. म्हणजे की बाकीचे रोड्स असतील किंवा व्हेन्यूज असतील जसं रुलिंग पार्टी यूज करते तसं पब्लिक स्पेसेस अपोजिशन सुद्धा यूज करतात. याच्यामध्ये अशी मोनोपॉली नाही आहे की रुलिंग गव्हर्नमेंट आहे म्हणून रुलिंग गव्हर्नमेंटनेच पब्लिक स्पेसेस किंवा रोड असतील किंवा रेस्ट हाऊसेस असतील हे सगळं यूज करायचं असं नाही आहे. तसंच तुम्ही वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा नवीन स्कीम किंवा नवीन आयडियाज असतील तर हे तुम्ही इलेक्शनच्या पिरियडच्या आधी म्हणजे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या आधी इम्प्लिमेंट आणू शकता. पण जेव्हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होतो तेव्हा तुम्ही नवीन पॉलिसीज किंवा नवीन स्कीम डिक्लेअर करू शकत नाही. तर हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही न्यू पॉलिसी किंवा नवीन स्कीम मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या पिरियडमध्ये आणू शकत नाही. हा तुम्हाला प्रिलिम्समध्ये स्टेटमेंट म्हणून पण येऊ शकतो क्वेश्चनमध्ये. सो बी अवेअर ऑफ इट. सो इलेक्शन मॅनिफेस्टोज. हां तर आता इलेक्शन मॅनिफेस्टोज म्हणजे काय तर इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये असं काही नाही पाहिजे की विच इज अगेन्स्ट द आयडियाज अँड द प्रिन्सिपल्स एन्शाईन इन द कॉन्स्टिट्यूशन. The Election Commission directs that political parties and candidates must adhere to the following guidelines while releasing election manifestos for any election party, parliament, state legislature. तर इलेक्शन कमिशन
जो मॅनिफेस्टो असतो इलेक्शन कमिशन जो डिक्लेअर करतो, तर त्याच्यामध्ये ही एक गाईडलाईन आहे की तुम्ही इलेक्शन कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट जाऊन कुठलंही काही करू शकत नाही. इलेक्शन मॅनिफेस्टो तुमचा त्याच्या अगेन्स्ट नसला पाहिजे. पॉलिटिकल पार्टी शुड अवॉइड मेकिंग प्रॉमिसेस दॅट आर लाईकली टू विशिएट द प्युरिटी ऑफ इलेक्शन प्रोसेस और एक्झर्ट अनड्यू इन्फ्लुएन्स ऑन वोटर्स. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पॉलिटिकल पार्टी शुड अवॉइड मेकिंग प्रॉमिसेस दॅट आर लाईकली टू विशिएट द प्युरिटी ऑफ द इलेक्शन प्रोसेस. म्हणजे इलेक्शन प्रोसेसच्या प्युरिटीवरती क्वेश्चन मार्क क्रिएट होईल असं तुम्ही काही करू शकत नाही. पॉलिटिकल पार्टीजला ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. Manifestos should reflect the rationale for promises and broadly indicate the ways and means to meet the financial requirements of it. म्हणजे तुम्ही रॅशनल प्रॉमिसेस केले पाहिजेत ज्याच्यामधून तुमच्या फायनान्शियल जी डिमांड आहे ती फ्युचरमध्ये मीट होईल. तुम्ही असेच प्रॉमिसेस नाही करू शकत. जे तुम्ही प्रॉमिसेस करताय ते रिअलिस्टिक अप्रोचवरती असले पाहिजे, रिअल असले पाहिजे की तुम्ही असंच तुम्ही असेच प्रॉमिसेस नाही करू शकत जेणेकरून तुम्ही फक्त आता प्रॉमिस केल्याने फायनान्शियल त्याचं काही डिमांड कंप्लीट होत नाहीये. तर असं नाही. मॅनिफेस्टो शॉल नॉट बी रिलीज्ड during the prohibitory period as prescribed under section 126 of the Representation of People Act of 1951 for single or multi-phase election. ठीक आहे. तर आता is the model code of conduct legally enforceable? Obviously not. Model code of conduct does not have any statutory provision. हा legally enforceable नाहीये. परंतु 2013च्या स्टँडिंग कमिटी ऑन पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस लॉ अँड जस्टिस रिकमेंडेड मेकिंग द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लिगली बाइंडिंग. यांनी काय रिकमेंड केलं की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लिगली बाइंड करा, म्हणजे की तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 चा पार्ट करा. म्हणजे 2013च्या रिपोर्टमध्ये हे प्रोव्हिजन हे केले की सजेस्ट केले की तुम्ही ते लिगली बाइंडिंग करा. Certain provisions of the Model Code of Conduct may be enforced through the invoking corresponding provisions in other statutes such as the IPC 1860, CRPC 1973 and RPA 1951. However, the Election Commission of India argues against making it legally binding. Legally binding करण्यासाठी इलेक्शन कमिशन का अगेन्स्ट मध्ये? कारण इलेक्शन प्रोसेस जनरली 45 डेज ची असते. ठीक आहे. आणि ज्युडिशियल प्रोसिडिंगला खूप जास्त वेळ लागू शकतो. आणि मग हे 45 डेज मध्ये जर इलेक्शनची प्रोसेस कंप्लीट नाही झाली तर इलेक्शन प्रोसेस ही डिले होऊ शकते. मग असं किती तुम्ही डिले करणार? त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या अगेन्स्ट आहे की लिगली बाइंड करण्याच्या अगेन्स्ट आहे की त्यांचं म्हणणं आहे की 45 डेज मध्ये आम्हाला कंप्लीट करायची प्रोसिजर. सो देअरफॉर इट इज नॉट फिजिबल टू मेक इट एन्फोर्सेबल बाय लॉ. सो व्हॉट आर द क्रिटिसिझम ऑफ MCC? इनइफेक्टिव्हनेस इन कर्बिंग माल प्रॅक्टिसेस. माल प्रॅक्टिसेस म्हणजे काय की आता मनी पॉवर आणि मसल पॉवर जे रुलिंग पार्टीज आहेत, रुलिंग पार्टीज मधले जे मिनिस्टर्स आहेत, दे कॅन यूज देअर मनी पॉवर अँड मसल पॉवर. जे सामान्य जनता आहे त्यांना ते मनी पॉवर दाखवून त्या वोटसाठी त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतात. किंवा फेक न्यूज, हेट स्पीच, बूथ कॅप्चरिंग, वोटर इंटिमिडेशन अँड व्हायलन्स हे अजून सुद्धा आपण बघतोय की हेट स्पीच आहेत, फेक न्यूज आहेत किंवा बूथ कॅप्चरिंग आहे किंवा वोटर्सला धमकावलं जातं की आम्हालाच वोट करा किंवा वोटिंगसाठी कधी कधी व्हायलन्स सुद्धा क्रिएट केला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कर्ब नाही करू शकलं, थांबवू नाही शकलं. सो दिस इज द ineffectiveness in curbing malpractices. This is the criticism, one of the criticism of Model Code of Conduct. So next बघूयात आपण Election Commission also challenged by new technology. Commission of India is also challenged by new technologies and social media platforms that enable faster and wider dissemination of misinformation and propaganda. कधी कधी सोशल मीडियाचा मिसयूज जेवढा यूज केला जातो तेवढा मिसयूज सुद्धा केला जातो फेक न्यूज स्प्रेड करण्यामध्ये किंवा रॉंग प्रोपगंडा
स्प्रेड करण्यामध्ये. मग कधी कधी याच्यामध्ये रिलिजनवरून भांडणं पण लावून दिली जातात एका रिलिजनच्या अगेन्स्ट दुसऱ्या. म्हणजे मिसइन्फॉर्मेशन जशी स्प्रेड होते टेक्नॉलॉजीमुळे, तर त्याचा हा एक ड्रॉबॅक आहे की टेक्नॉलॉजीचा, की इन्फॉर्मेशनचा मिसयूज, टेक्नॉलॉजीचा मिसयूज करून तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताय, म्हणजे रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड करणे, हा एक ड्रॉबॅक आहे. लॅक ऑफ लिगल इन्फोर्सेबिलिटी हे एक अनदर क्रिटिसिझम आहे की याचं लिगल इन्फोर्सेबिलिटी नाही आहे. म्हणजे जरी कुणी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केलं तरी त्याच्यावरती लिगली प्रोसिजर काही घेतली जात नाही, त्याच्यावर लिगली चार्जेस काही घेतले जात नाही जर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कुणी हे केला तर, व्हायलेट केला तर. इंटरफेरन्स विथ गव्हर्नन्स. Model Code of Conduct imposes limitation on policy decisions, public spending, welfare scheme, transfers and appointments. Model Code of Conduct लागू असताना तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट करता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही, किंवा नवीन वेलफेअर स्कीम तुम्ही आणू शकत नाही फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. म्हणजे स्टक होऊन जातं, तुम्ही याच्यामध्ये नवीन काहीच करू शकत नाही. यू हॅव टू फॉलो जस्ट आधीचं काय चाललंय तेच तुम्हाला फॉलो करावं लागतं. नवीन तुम्ही काही याच्यामध्ये स्कीम आणू शकत नाही, जरी इमर्जन्सी असेल तरी पण. याच्यामध्ये ट्रान्सफर पण करता येत नाही नवीन, आणि अपॉइंटमेंट्स पण करता येत नाही. The Election Commission is often criticized for applying the Model Code of Conduct too early or too late, affecting the development activities and public interest. म्हणजे तेच की जे डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या स्टक होऊन जातात मॉडेल कोड ऑफ कंडक्टमुळे. आता लॅक ऑफ अवेअरनेस अँड कम्प्लायन्स. इट इज नॉट वाइडली नोन ऑर अंडरस्टूड बाय वोटर्स, कॅन्डिडेट्स, पार्टीज अँड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल काय प्रोव्हिजन आहे, तर ऍक्च्युअल काही नाही केलं पाहिजे हे सामान्य जनतेला पण माहिती नाही, कॅन्डिडेट्सला पण माहिती नाही आहे, पार्टीजला पण नाही आहे, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला पण नाही. म्हणजे तेवढा अवेअरनेस नाही आहे की याचे काय रूल्स आहेत, काही डूज आहेत, काही डोंट्स आहेत, हे लोकांना माहीत होते. सो व्हॉट आर द रिफॉर्म सजेस्टेड फॉर द इफेक्टिव्ह फंक्शनिंग ऑफ द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तुम्हाला काय वाटतं काय असू शकतं? तर लीगल एन्फोर्समेंट. लीगल एन्फोर्समेंट म्हणजे की ह्याचं बाइंडिंग केलं पाहिजे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बी मेड लीगली बाइंडिंग अँड बी included as a component of representation of the people act 1951. म्हणजे याला बाइंडिंग केलं तर अजून तुम्हाला ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी दिसेल ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड रुलिंग पार्टीज अँड अपोजिशन पार्टीज अँड दॅट कॅन्डिडेट्स. याच्यामध्ये जरा तरी ट्रान्सपरन्सी किंवा अकाउंटेबिलिटी येईल याच्यामध्ये. सो तुम्ही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे लिगली इन्फोर्स केलं पाहिजे. एन्फोर्समेंट थ्रू अदर मेजर्स. तुम्ही पिनल कोड ऑफ 1860, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ऑफ 1973 अँड रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट ऑफ 1951 यांच्यामध्ये याच्या थ्रू तुम्ही हा प्रोव्हिजन यूज करून याचं एन्फोर्समेंट करू शकता. म्हणजे जर डायरेक्टली तुम्हाला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डायरेक्टली इम्प्लिमेंट करता येत नसेल, but its certain provisions can be implemented by invoking other legal provision like the Indian Penal Code of 1860, Code of Criminal Procedure of 1973 and Representation of People Act of 1953. तर आता लॉ कमिशन रिकमेंडेशन काय? The ruling party generally releases government-sponsored advertisement highlighting its achievements before the announcement of Model Code of Conduct, which gives it an unfair advantage over the other parties and candidates. म्हणजे जी रुलिंग पार्टी असते ती मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होण्याच्या आधी ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू किंवा प्रिंट मीडियाचा यूज करून किंवा सोशल मीडियाचा यूज करून खूप साऱ्या स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टाइजमेंट करते. तुम्ही ऑब्झर्व केले का? कधी तुम्ही पेजेस व्हिजिट केले तर तुम्हाला तिथं गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात हायली, अँड विच इज बिफोर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येण्याआधी इलेक्शन्स मध्ये तुम्ही कशा प्रकारे वोट मागू शकता हे सगळं ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू, किंवा आम्ही कशा छान पॉलिसीज आणल्यात आणि अपोजिशनमध्ये कसे फेल्युअर आहेत, आम्ही कसं करू शकतो आम्ही जर रुलिंग पार्टी जर कंटिन्यू झालो तर.
द लॉ कमिशन दस सजेस्टेड की ह्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत याच्यावरती 6 महिने आधीच बॅन केलं पाहिजे बिफोर द इलेक्शन. म्हणजे 6 महिने आधीच तुम्ही बॅन केलं पाहिजे सच ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, की सगळ्यांना इक्वल प्लेइंग फील्ड मिळेल फॉर ऑल, म्हणजे अपोजिशनला पण आणि जे रुलिंग पार्टी आहे त्यांना. आता यूज ऑफ टेक्नॉलॉजी, असे जे तुम्ही माल प्रॅक्टिसेस आहे जे कर्ब करण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता टू प्रिव्हेंट द व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, यू कॅन राईट दिस पॉइंट ऑल्सो. इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजे आता तुम्ही बघताय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रुलिंग पार्टीच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन किंवा प्रेशरमध्ये येऊन काम करावं लागतं. सो तुम्ही इलेक्शन कमिशनला मोर इंडिपेंडन्स प्रोव्हाइड कराल तर ते इफेक्टिव्हली काम करेल, आणि जर इफेक्टिव्हली काम केलं तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होऊ शकतो. मोर स्ट्रिंजंट ॲक्शन्स घेऊ शकता फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तेवढं इंडिपेंडन्स अँड ऑथॉरिटी दिली तर. पण सध्या आपण बघतोय की खूप साऱ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्या अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ रुलिंग पार्टी जी असेल त्याचं काम करतात. सो आपल्याला हे कर्ब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो वे फॉरवर्डमध्ये तुम्ही हा एक पॉईंट लिहू शकता की इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सो हा होता मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा पूर्ण टॉपिक. तुम्हाला हा गव्हर्नन्समध्ये या आन्सर रायटिंगमध्ये किंवा प्रिलिम्समध्ये यूज होऊ शकतो. तर आता हा आहे, दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. So thank you so much for listening me. Thank you.